नेरूळ येथे काही दिवसापूर्वी एलपीला एक दुर्दैवी घटना घडली। शॉक लागून 2 मुली जखमी झाल्या। खरोखर खेदाची गोष्ट आहे, पण त्यावेळेला तात्काळ आयुक्तांनी प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता यांना निलंबनाचे आदेश काढले। त्यानंतर ऐरोली येथील रुग्णालयामध्ये तिथेही दुर्दैवी घटना घडली। त्यावेळेला त्यांनी भावना पगारे डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट त्यांना निलंबन केलं। या निलंबनाला आम्ही विरोध केला, आम्ही निवेदन दिले। त्यानंतर 11 तारखेला सर्व वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला म्हणून। याविषयी आज आपण ही पत्रकार परिषद घेतो याचा खुलासा देण्यासाठी। मी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा अध्यक्ष आहे। नवी मुंबई महापालिकेमध्ये कर्मचारी अधिकारी संघटना ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सभासत्व जास्त आहेत। कार्यकारी अभियंता आहेत, डेप्युटी उपकार्यकारी अभियंता, ज्युनियर इंजिनियर, अधिकारी, स्वच्छता विभाग सर्व आमच्या युनियनचे सदस्य आहेत। मी युनियनचा अध्यक्ष म्हणून त्यांची बाजू घेऊन आज मी बोलणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे। मी ज्या वेळेला 11 तारखेला सर्व पेपरला बातम्या आल्या की कार्यकारी अभियंता गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ते पेपर वाचल्यानंतर मी काय संबंधित पोलीस विभागाशी संपर्क केला आणि त्यांना मी म्हटलं, बाबा रे तुम्ही गुन्हा कसा काय नोंदवला? ते म्हणजे महापालिकेने कळवलं। तर महापालिकेचे प्रशासन विभाग, प्रशासन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही नवी मुंबई महापालिकेने पोलीस स्टेशनला किंवा पोलीस विभागाला अशी बात प्रवीण गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करा असं कळवलेलं नाही, त्यांचं नाव दिलेलं नाही। मग हा गुन्हा नोंदवला कसा? पोलिसांनी गाडे या नावाचा शोध लावला कसा? मी FRI वाचली। त्या FRI मध्ये प्रवीण गाडे हे प्रथम आरोपी म्हणून दिसत आहेत। त्या मुलीच्या पालकांनी गुन्हा नोंदवला असेल, पण महापालिकेने एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला चौकशी अधीन, आमची चौकशी होईल, चौकशी अधीन आम्ही तुम्हाला कळवू कोण गुन्हेगार आहे म्हणून। मग त्या संदर्भात ACP भुजबळ साहेब यांना आमचे शिष्टमंडळ, युनियनचे शिष्टमंडळ भेटलं। त्यांनाही सांगितलं, म्हटलं साहेब आपण हा गुन्हा कोणाच्या आधारे केला? प्रवीण गाडे हे नाव शोधून कुठून आणलं? कार्यकारी अभियंता हे नाव शोधून कुठून आणलं? आणि हे दोषी तुम्ही कसे यांना ठरवता? नाही ते महापालिकेने कळवलं। मग महापालिकेचं पत्र दिलं, म्हणजे हे महापालिकेने तुम्हाला काय कळवलंय की बाबा रे की आम्ही तुम्हाला कळवू म्हणून तुम्ही चौकशी तपासण्यात कळेल। जर PWDने अहवाल दिला, आता PWDने अहवाल दिलाय, त्या अहवालाचा शहानिशा महापालिका करेल आणि कोण दोषी आहे त्याच्यावर सिद्ध होईल ना। वायर कुणाची होती, CCTVची होती, कुठली वायर होती, कॉन्ट्रॅक्टरची वायर होती, ह्या सगळ्या गोष्टी। पण पोलिसांनी हा तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची चूक केलेली आहे। या राजकीय दबावापाठी आमच्या अधिकाऱ्याचा बळी जाण्याची जात आहे। आज या दबावाखाली जर गाड्यांचं मानसिक संतुलन खराब झालं आणि जर त्या माणसाने बदनामीपोटी काही म्हणजे चुकीचं पाऊल उचललं, याला जबाबदार पोलीस असतील। आम्ही हेच म्हणणं आहे आमचं पोलीस आयुक्तांना, गृहमंत्र्याला, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनाही निवेदन दिले की ज्या अधिकाऱ्याने, पोलीस नेरूळ पोलीस स्टेशन ज्या अधिकाऱ्याने हे चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवलाय याच्यावर कारवाई करावी, नाहीतर आम्ही 2 दिवसाने याच्यावर नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषण करू किंवा तीव्र आंदोलन करू। दोघांपैकी एक तरी कोणतरी पाऊल उचलून आम्ही हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने ज्याने गुन्हा नोंदवला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी।